Welcome to all. So, with great satisfaction, I am pleased to announce that this is today is our fifth lecture of SAP 30-day challenge, February 2024 batch. Out of total 24 lectures, or maybe 25 lectures, today we are on the fifth lecture. आणि आतापर्यंतची आपली जी प्रगती आहे ती तशी समाधानकारक आहे. कारण या व्यतिरिक्त एक इंट्रोडक्शन सेक्शन मी घेतलं होतं, त्यामध्ये तुम्हाला SAP ERP चा उपयोग जागतिक लेवलवर किती उपयुक्त आहे आणि किती मोठ्या प्रमाणावर त्याचं पर्सेंटेज सांगितलं होतं. आणि SAP ERP हा जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये तुम्हाला एंट्री मिळून देईल. बाकी सगळं क्वालिफिकेशन जे असतात, इव्हन चार्टर्ड अकाउंटन्सी वगैरे, यामध्ये पण खूप डाऊट आहे. इंडियन चार्टर्ड अकाउंटंट्स आर नॉट एक्सेप्टेड इन अमेरिका, इन ऑस्ट्रेलिया, इन इंग्लंड. दे हॅव टू डू देअर रिस्पेक्टिव्ह चार्टर्ड अकाउंटन्सी. म्हणजे इंग्लंडमध्ये गेलात तर इंग्लंडचं UK चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला करावं लागेल. अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेचं CPA म्हणून जे चार्टर्ड अकाउंटन्सी आहे ते करायला लागेल. ऑस्ट्रेलियामध्ये गेला तर ऑस्ट्रेलियन चार्टर्ड अकाउंटन्सी करायला लागेल. पण SAP हा आत्ता तरी आपल्या समोर आलेला हा एक कोर्स असा आहे की तो जगाच्या पाठीवर कुठेही अपॉर्च्युनिटीज असतील त्या देशामध्ये जाऊन तुम्ही तुमचं बस्तान बसू शकता. आणि डेफिनेटली तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स कंट्रीजमध्ये जाणार, लाईक ऑस्ट्रेलिया किंवा UK किंवा एनी ऑफ द युरोपियन कंट्री और दुबई और सौदी अरेबिया. सौदी अरेबियामध्ये ज्या ऑइल कंपनीज आहेत त्या सर्व ऑइल कंपनीजमध्ये SAP सॉफ्टवेअर आहे, ERP आहे. अमेरिका आणि जगाच्या पाठीवरचे अनेक देश जे इंग्लिश स्पीकिंग आहेत, अशा देशांमध्ये तुम्हाला अँपल अपॉर्च्युनिटीज आहेत. पण त्यासाठी तुम्हाला जसं तबल्यामध्ये झाकीर हुसेन आहे, जसं गाण्यामध्ये मोहम्मद रफी होते, किशोर कुमार होते, लता मंगेशकर होते, तसं तुम्हाला क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, तसं तुम्हाला अगदी त्यांच्या तोडीचं आपण होऊ शकत नाही. पण कमीत कमी विषयाचं ज्ञान, सखोल ज्ञान तुम्हाला जर असेल आणि हे सर्टिफिकेशन तुमच्या सोबत जर असेल आणि त्यानंतर तुम्ही भारतामध्ये 2 वर्ष कमीत कमी कॉन्फिगरेशन फील्डमध्ये 2 वर्ष खूप अपार मेहनत केली, तर एक ना एक दिवस असा येतोच तुमच्या आयुष्यामध्ये की तुमचे बॉस तुम्हाला सांगतात की आपल्याला बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. ओके, सो आर यू प्रिपेअर्ड टू गो टू तैवान, और आर यू प्रिपेअर्ड टू गो टू मलेशिया? ओके, और आर यू प्रिपेअर्ड टू गो टू सौदी अरेबिया? कारण आपल्याला तिकडे प्रोजेक्ट मिळालेला आहे. आणि त्या केसमध्ये आपण वाय वी शुड से की नो, आय एम नॉट इंटरेस्टेड वगैरे, आपण त्याची अपॉर्च्युनिटीज मिळत असते. कारण नॉर्मली त्या देशाची करन्सी जी आहे ती आपल्या देशापेक्षा जर सशक्त असेल, त्या देशाची करन्सी जर आपल्यापेक्षा पॉवरफुल असेल, त्या देशाची करन्सी जर आपल्यापेक्षा पॉवरफुल असेल, तर इन दॅट केस सर्टनली वी कॅन से येस, आय एम इंटरेस्टेड. मला जग जग बघायचंय. आणि जसं आपण जग बघतो तसं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतात, जे अदरवाईज आपल्याकडे राहून आपल्याला इतकं सहज समजणार नाही. ओके, ओंकार, पायल, सानिका, आर यू देअर, ऑल ऑफ यू, और आई एम अलोन हियर? सानिका? हो सर. ओके. पायल? हो, मध्ये एस्केप झाली होतीस तू. अँड ओंकार, आर यू देअर? ओंकार, आर यू देअर? हो सर. ओके, थँक यू.
पटकन बोलत जा, म्हणजे वेळ जातो आपला. ऑल राईट. तर हे सगळं शिदोरी घेऊन आपण आज पुढे जातोय. आणि लेट अस ट्राय टू डू द आय मीन बेस्ट पॉसिबल फ्रॉम अवर साइड. ऑल राईट. यामध्ये जर आपण जस्ट मिनिट, यामध्ये जर आपण ह्या पीपीटी जी आहे याच्या एंडला जो आलो एंडला, साधारण बघा आपण काल 3 फंक्शन केली एसएपी मध्ये, कॉन्फिगरेशन केली. ओंकार, आपण कुठली 3 कॉन्फिगरेशन केली काल? 3 कॉन्फिगरेशन केली आपण, 3. कुठली 3 कॉन्फिगरेशन केली? पायल, सारिका, आपण 3 कॉन्फिगरेशन केली. कुठली कॉन्फिगरेशन केली काल? बोलत नाही याचा अर्थ 2 होऊ शकतात. एक तर येत नाही हा एक अर्थ होतो, किंवा दुसरं असतं की एवढं सोपं काय विचारतात आम्हाला. ओके. सो आपण 3 कॉन्फिगरेशन केली काल. एक डिफाईन कंपनी, बरोबर? येस ऑर नो? डिफाईन कंपनी, येस ऑर नो? येस सर. सेकंड आपण केलं डिफाईन कंपनी कोड. आणि थर्ड केलं असाइन कंपनी कोड टू कंपनी, बरोबर? त्यामध्ये आपण असं वारंवार डिस्कस केलं की कंपनी कोड ही लिगल रिक्वायरमेंट असते म्हणून आपण बनवतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आपल्याला टॅक्स अथॉरिटीजला, गव्हर्नमेंट अथॉरिटीजला सबमिट करावे लागतात. त्यामुळे हा लिगल कंप्लायन्ससाठी आपल्याला कंपनी कोड बनवावा लागतो. आणि जर एकापेक्षा जास्त कंपनी कोड असतील आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आणि जर मॅनेजमेंटची इच्छा असेल, तर ऑप्शनली आपण बिझनेस कंपनी आपण क्रिएट करू शकतो. मॅनेजमेंटने सांगितलं की आम्हाला या सर्वांचे एकत्रित रिझल्ट बघायचे, कन्सोलिडेटेड रिझल्ट बघायचे, तर आपण कंपनी रिपोर्टिंगसाठी आपण क्रिएट करत असतो. आणि नंतर मी असं म्हटलं की आपण कंपनी क्रिएट केली आणि कंपनी कोड क्रिएट केला, पण सिस्टीम त्या दोघांना अजून ते दोघेही एकमेकांना सिस्टीम मध्ये ओळखत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला एक गाठ बांधावी लागेल, गाठ. वी हॅव टू टाय अ नॉट बिटवीन दिस टू. आणि ती गाठ आपण कशी बांधतो? तर आपण असाइन कंपनी कोड टू कंपनी असं केलं. असाइन कंपनी कोड टू कंपनी. तर 3 ऍक्टिव्हिटीज आपण केल्या. ओके. सो you can see here, just a minute. Omkar, can you see one different screen now? सो याला म्हणतात वन नोट. ओके. या वन नोट मध्ये इथे मी आजची तारीख टाकतो. आय थिंक 07/02/2024. ओके. आणि इथे खाली एंटर करतो. सो देन आय एम रायटिंग कॉन्फिगरेशन्स, ऑलरेडी डन. ओके. 1, define company. 2, define company code. And 3, assign company code to company. क्लिअर कट दिसतंय सगळ्यांना? इज इट ओके? हो सर. व्हेरी नाईस. ओके. आता
ही ऍक्टिव्हिटी आपण केली. आता याच्या पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. ओके. आपण काल जेव्हा OB-Y6 नावाचा ट्रान्झॅक्शन कोड आपण जेव्हा काल एंटर केला, OB-Y6, मी आज परत तो तिथूनच सुरुवात करूया. OB-Y6. सो OB-Y6 म्हणजे आपल्या कंपनीचे ग्लोबल पॅरामीटर्स तो दाखवतो. म्हणजे युनिव्हर्सल लेवलला आपल्या कंपनीचं काही रेकॉग्नायझिंग फॅक्टर्स जे आहेत, आपल्या कंपनीला युनिव्हर्सल बेसिसवर सिस्टीम, जे काही युनिव्हर्सल बेसिसवर सिस्टीम, ज्याला आपली ओळख, आपल्या कंपनी कोडची ओळख म्हणून ज्याला सिस्टीमने सेव्ह केलेलं आहे, ते आपल्याला OB-Y6 ट्रान्झॅक्शन कोड मध्ये आपण ते बघत असतो. ओके. सो आय गो टू द सिस्टीम नाव. फर्स्ट सिस्टीम मध्ये मी लॉग इन करतो. लॉग इन करण्यासाठी मला पहिल्यांदा आय टू कम टू द डेस्कटॉप. ओके. सो मी डेस्कटॉपवर येतो. पहिल्यांदा इथे लॉग इनचं हे आपलं सिम्बॉल आहे, आयकॉन आहे, याला मी डबल क्लिक करतो. हा माझा सर्व्हर आहे, याला डबल क्लिक करतो. हा माझा लॉग इनचा, इथे माझा युजर आय डी आहे, तो बॅकस्पेस करतो. ओके. सो हा माझा युजर आय डी आहे, तो मी एक फॉर द टाइम बिंग, हा माझा युजर आय डी आहे, तो मी जस्ट एक बाजूला लिहून ठेवतो. कधी जर मला परत त्याची गरज पडली आणि मी या स्क्रीनवर नसीन, या स्क्रीनवर जर मी नसीन आणि त्याची गरज पडली, तर मला तो परत शोधायची गरज नाही. JD user101 असंच माझा युजर आय डी आहे. ओके. त्याला मी इथे वरती घेतला आणि माझा जो पासवर्ड आहे, हा आपला केस सेन्सिटिव्ह असतो. आपण कॅपिटल मध्ये एंटर, आपण तो सेव्ह केला असेल तर कॅपिटल मध्ये एंटर करायचं. लोअर लेटर्स मध्ये सेव्ह केला असेल तर लोअर रेट मध्ये हे करायचं असतं. ऑलराईट. सो मी इथे माझा पासवर्ड एंटर करतो. ओके. ऑल इज वेल. आपण SAP इझी ऍक्सेस स्क्रीनवर आलो. ओके. SAP इझी ऍक्सेस स्क्रीनवर आपण आलेलो आहोत. देन देन इथे मी माझा तो कालचा ट्रान्झॅक्शन कोड जो होता OB-Y6, जो मला ग्लोबल पॅरामीटर्स कंपनीचे दाखवेल, त्याला एंटर केलं. सो इट इज चेंज व्ह्यू कंपनी ग्लोबल पॅरामीटर डेटा किंवा ग्लोबल कंपनी कोड ग्लोबल डेटा. इथे पोझिशनवर जाऊन मी आपली कंपनी कोडची 2911, आपण काल थोडंसं, काल आपलं डळमळीत आपलं चाललं होतं, कारण तो MD02 हा कंपनी कोड ऑलरेडी डिफाईन केला होता मी, आणि परत तोच मी क्रिएट करायचा प्रयत्न करत होतो. सो याला मी इथे कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर नॉर्मली हा कुठेतरी इथे खाली होता, पण आपण पोझिशनवर किंवा सर्च बटनवर जेव्हा आपण त्याला क्लिक केलं आणि त्या डायलॉग बॉक्समध्ये 2911 जेव्हा आपण क्लिक करून कंटिन्यू केलं, तर सिस्टीमने त्याला आपोआप वरती आणून सोडलं. आता याला मी डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर आपण जे कॉन्फिगरेशन्स आतापर्यंत केलेलं आहे, ओके, आपला कंपनी कोड 2911 आहे, जो आपण या वन नोट मध्ये इथे लिहून घेतलाय. डिफाईन कंपनी. ओके. आणि आपला हा कंपनी कोड आहे 2911. ओके. आणि आपला जो कंपनीचं नाव आहे, तो आपण 2911 FB असं केलंय, म्हणजे फेब्रुवारी. सो आय जस्ट गो हिअर आणि 2911 FB, 2911 FB, आणि हे असाइनमेंट आपण ऑलरेडी केलेलं आहे काल. तर 3 ऍक्टिव्हिटीज आपण ऑलरेडी केलेल्या आहेत. इज इट फाईन सो फार? सो फार अँड सो गुड. ओके. यामध्ये ना आपण आता एक काम करूया, इथे थोडासा आपण वेळ खर्च करूया आणि जसं आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये एक वेळापत्रक लिहिलेलं असतं, टाइम टेबल लिहिलेलं असतं, किंवा आपले जर स्पोर्ट्स आपले होणार असतील, तर कुठल्या दिवशी कुठला स्पोर्ट्स होणार आहे, कुठली टीम त्याच्यामध्ये खेळणार आहे,
हे सर्व कुठेतरी एका फळ्यावर किंवा आपल्या नोटीस बोर्डवर लावलेलं असतं. त्यामुळे त्या नोटीस बोर्डकडे बघितल्यानंतर तुम्हाला त्या एंटायर स्पोर्ट्सची किंवा स्पोर्ट्स अरेंजमेंटची आपल्याला तुम्हाला आयडिया येते. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भीमाशंकर करंडक सुरू झाले आता. माहिती आहे का तुम्हाला, ओंकार? हो. हा, तर भीमाशंकर करंडकचं एक टाइम टेबल आहे. ते टाइम टेबल जर आपण त्याचं आपण जर आय मीन ऑब्झर्व केलं, तर टाइम टेबलकडे आपण जर नजर टाकली तर आपल्याला समजतं की ओके, कुठल्या दिवशी करंडक सुरू होणार, पहिल्या दिवशी काय काय स्पोर्ट्स किंवा ऍक्टिव्हिटीज असणार, दुसऱ्या दिवशी काय असणार, 4-5 दिवस चालणार, पाचव्या दिवशी जेव्हा समारोप होणार तेव्हा कोण प्रमुख पाहुणे येणार, वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला त्याच्यातून समजतं. है ना. यावेळी जितेंद्र जोशी हे जे मराठी अभिनेते आहेत, तुकाराम भूमिकेमध्ये प्रसिद्ध त्यांची आय मीन अभिनय होता त्यांचा. तर यावर्षी जितेंद्र जोशी हे पाहुणे आहेत आपल्याकडे. सो ते सर्व आपल्याला त्याच्यातून समजतं. तसंच या ग्लोबल पॅरामीटर्स मधून, कंपनी कोड ग्लोबल डेटा मधून, जो ह्या स्क्रीनला ऑब्झर्व करतो त्याला या कंपनीचं सर्व टेम्परेचर समजतं. म्हणजे जसं डॉक्टर आपल्याला थर्मामीटर लावतो छातीजवळ किंवा स्टेथोस्कोप देतो, किंवा रक्तदाब तपास असेल तर आपल्या शिरांवर त्यांचं ते रक्तदाबाचं जे एक पर्टिक्युलर इक्विपमेंट असतं ते ठेवतात. ओके. तर हे त्याच्यातून काय दिसतं की त्या पेशंटचा रक्तदाब किती आहे, त्यानंतर पेशंटचं बाकी कॅरेक्टरिस्टिक्स काय, ताप किती आहे त्याला. तसं या स्क्रीनकडे बघितल्यानंतर आपल्याला या आपल्या कंपनीचे जे प्रमुख ठळक वैशिष्ट्य जी आहेत ती आपल्याला दिसतात, की ही कंपनी कोड या कंपनीला असाइन आहे. ओके. खाली याचा हा फिस्कल इयर व्हेरियंट आहे, अजून आपण तो डिफाईन केलेला नाहीये. फिस्कल इयर व्हेरियंट म्हणजे अगदी सिंपल, आपलं अकाउंटिंग इयर आहे ते कधी क्लोज होते, जानेवारी टू डिसेंबर क्लोज होतंय का एप्रिल टू मार्च क्लोज होते. तो वी आर इन इंडिया, आणि इन इंडिया वी फॉलो एप्रिल टू मार्च. त्यामुळे एप्रिल टू मार्चचा जो काही एक पर्टिक्युलर ठरलेली टर्म असेल किंवा सिम्बॉल असेल ते मी सिलेक्ट करणार आहे. ओके. रिअल लाईफमध्ये आपण वॅट रजिस्ट्रेशन नंबर किंवा जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर, क्रेडिट कंट्रोल एरिया, हे पण आज बघू आपण. क्रेडिट कंट्रोल एरिया हे नॉर्मली सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मॉडेलमध्ये किंवा आपले कस्टमर्स जे असतात त्या कस्टमर्सना आपण क्रेडिट कंट्रोल, आपण त्यांना क्रेडिट देत असतो. क्रेडिट कस्टमरला आपण जर आज गुड्स विकले तर त्या कस्टमरला किती क्रेडिट द्यायचं, कसं क्रेडिट द्यायचं, ही आपली एक पॉलिसी असते. तर त्याच्यावर एक अंकुश ठेवण्यासाठी म्हणून हा क्रेडिट कंट्रोल एरिया सेल अँड डिस्ट्रीब्युशन मॉडेलमध्ये यूज केला जातो. पण फायनान्शियलशी त्याचा खूप संबंध आहे. सेल ऍक्टिव्हिटी केल्यानंतर पैसे मिळणार आहेत, त्यामुळे सेल ऍक्टिव्हिटी ऑल्दो इट इज रेकॉर्डेड थ्रू फर्स्ट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मॉडेल, तरी पण अकाउंटिंगचा त्याचा फायनान्शियल अकाउंटिंगचा त्याचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे ते फील्ड इकडे येतं. मग कंपनी कोड प्रोडक्टिव्ह आहे का? आपल्या केसमध्ये हे कंपनी कोड काय प्रोडक्टिव्ह नाही आहे, कारण वी आर इन सँडबॉक्स, आपण हे डमी सॉफ्टवेअर वापरतोय. त्यानंतर इकडे फील्ड स्टेटस व्हरायंट आहे, हा आपण एक सिलेक्ट करणार आहे. पोस्टिंग पिरियड व्हरायंट आपण सिलेक्ट करणार आहोत. ओके. त्यानंतर आपण बिझनेस एरिया डिफाईन करणार आहोत. मग बिझनेस एरिया डिफाईन केल्यानंतर बिझनेस एरियाचे फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला त्यांचे रिपोर्ट्स जनरेट व्हायचे आहेत का, व्हायला पाहिजेत का. तर इथे मी जर यस म्हटलं असं तर बघा हे पटकन इथे सिम्बॉल आलं. तर याचा अर्थ असं, मी इथे एक आठवण ठेवतोय स्मृतीमध्ये, की बिझनेस एरिया म्हणजे आपल्या कंपनीचे ब्रँचेस. आपल्या कंपनीचे ब्रँचेस ते आज आपण सेटिंग करणार आहोत. तर त्याचे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते ब्रँच वाईज पण फायनान्शियल स्टेटमेंट्स आपल्याला पाहिजेत का, वगैरे वगैरे. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यावरती काय करायची असते, न्याहाळायची असते. ऑलराईट. म्हणजे नॉर्मली कोणीही कन्सल्टंट जेव्हा आपल्या काही कारणास्तव त्याला जर आपल्या कंपनीबद्दल माहिती करून घ्यायची असेल कुठल्याही कन्सल्टंटला, तर नॉर्मली OB-Y6 हा जो आपण ट्रान्झॅक्शन कोड
इथे बघा, इथे खाली हा ड्रॉप बॉक्स आहे, त्याला क्लिक केल्यानंतर इथे दिसतंय मला OB-Y6 हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. कन्सल्टंट लोक काय करतात की OB-Y6 कडे एकदा नजर टाकतात. मग त्यांना समजतं हे कंपनी कोडचं, आय मीन हे कंपनी कोड आहे, ही कंपनी आहे, त्यांचा हा फिस्कल इयर वरायंट आहे, अकाउंटिंग इयर इथे संपतं, फील्ड स्टेटस वरायंट हा आहे, पोस्टिंग पिरियड वरायंट आहे, बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत का वगैरे, क्रेडिट कंट्रोल एरिया काय आहे. मगाशी मी तुम्हाला जे सांगत होतो आपलं वेळापत्रक जसं असतं तसं त्यांना त्याच्यातून हे समजतं की या कंपनीचे काय काय सिलेक्टेड फीचर्स आहेत आणि कोणते नॉन सिलेक्टेड आहेत. ऑलराईट, ठीक आहे, ऑलराईट. सो कमिंग टू द ओरिजिनल स्क्रीन अगेन, वी कॅन से इथपर्यंत आपली काल ऍक्टिव्हिटी झाली होती, राईट? सो वी कॅन स्टार्ट फ्रॉम दिस नाव. ओके, ऑल ऑफ यू कॅन सी द स्क्रीन नाव. येस ओंकार? ऍडिशनल ऑर्गनायझेशनल युनिट्स इन FI असं दिसतंय सगळ्यांना? हो. ओके, ओके, ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कंपनी, कंपनी कोड हे जे काल डिफाईन केले ते आपले ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत, युनिट्स. ते आपले ऑर्गनायझेशनल युनिट्स इन SAP आहे. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड महत्वाचे युनिट्स किंवा आपण एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, महत्वाचे ते डेफिनेशन्स आहेत. तर त्या व्यतिरिक्त कंपनी कोडचं महत्व काय असतं? इंटरनल अकाउंटिंग साठी आपल्याला लिगली स्पीकिंग इंटरनल अकाउंटिंग साठी, आय मीन सॉरी, एक्सटर्नल अकाउंटिंग साठी आपल्याला कंपनी कोड आपल्याला नितांत आवश्यकता असतं. इंटरनल अकाउंटिंग रिक्वायरमेंट साठी आपल्याला कंट्रोलिंग मॉड्यूल आवश्यक असतं. म्हणजे डिसिजन टू यूज दिस ऑर्गनायझेशनल युनिट्स कॅन बी बेस्ड ऑन लिगल ऑर इंटरनल अकाउंटिंग रिक्वायरमेंट. म्हणजे लिगली स्पीकिंग आपल्याला कंपनी कोड लागतो आणि इंटरनल मॅनेजमेंट रिपोर्टिंग साठी आपल्याला कंट्रोलिंग मॉडेल लागतं. कंट्रोलिंग मॉडेल आपल्याला काय दाखवतं की व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द गुड्स. ओके, त्याचे कॉस्ट कॉम्पोनंट्स काय आहेत, एका आपण जे प्रोडक्ट बनवतो त्याचे कॉस्ट कॉम्पोनंट्स काय आहेत, एका युनिटची कॉस्ट किती आहे. ओके, तर सेलिंग प्राइस तर आपण त्याच्यावरच ठरवत असतो. कॉस्ट आपल्याला कॉस्ट जर एक्झॅक्टली माहिती असेल तरच आपण सेलिंग प्राइस त्याच्यामध्ये मार्जिन ऍड करून ठरवू शकतो. त्यामुळे जगाच्या पाठीवर जो कोणी ट्रेडर असेल किंवा जो कोणी मॅन्युफॅक्चरर असेल त्याला त्याची कॉस्ट ही ठोस माहिती असायला पाहिजे. अगदी पक्क त्याला माहिती पाहिजे की माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज सो अँड सो. मग एकदा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याला समजली तर त्याच्यामध्ये तो बाकीचे इतर काही कॉस्ट, सेलिंग, डिस्ट्रीब्युशन वगैरे या सगळ्या बाकीच्या कॉस्ट विचारात घेऊन मग त्याची टोटल कॉस्ट तो डिराईव्ह करेल आणि मग त्याप्रमाणे टोटल कॉस्ट डिराईव्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला जे पाहिजे तेवढं मार्जिन तो ऍड करेल आणि सेलिंग प्राइस डिसाईड करेल. त्यानंतर काही असे ऑर्गनायझेशनल युनिट्स असे असतात की ज्या आपल्याला त्याला सेगमेंट रिपोर्टिंग असं म्हणतात. ओके, म्हणजे काही ऑर्गनायझेशन, काही कंपनीज आहेत ना त्यांना सेगमेंट रिपोर्टिंग पण दाखवावं लागतं. कशाखाली? अंडर लिगल प्रोव्हिजन्स त्यांना दाखवावं लागतं. मग त्यांना जर लिगल नेसेसिटी असेल की त्यांचे जे बिझनेस सेगमेंट्स असतात त्याप्रमाणे त्यांना सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवायचं असेल तर मग आपल्या ऑर्गनायझेशनल युनिट्समध्ये आपल्याला सेगमेंट रिपोर्टिंग म्हणून पण करावं लागेल. ओके, आपल्याला जर असं वाटलं की बिझनेस एरियाप्रमाणे आपल्याला आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट बघायचं आहे, बिझनेस एरिया म्हणजे सिंपल ब्रँचेस, ब्रांच वाईज आपल्याला आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघायचं आहे, तर मग बिझनेस एरिया आपल्याला ऑप्शनली डिफाईन करायचे. आपल्याला जर असं वाटलं की प्रॉफिट सेंटर वाईज आपल्याला प्रॉफिट बघायचं आहे तर मग प्रॉफिट सेंटर आपल्याला डिफाईन करायला लागतं.
म्हणजे आत्ता ह्या घडीला तुम्ही साधं सिंपल असं समजा की बिझनेस एरिया म्हणजे आपण त्याला असं म्हणूया ब्रँच. सो वन ब्रँच इज ॲट मुंबई, अदर ब्रँच इज ॲट पुणे. So there are two, you can say, business areas. Third branch is at Delhi. Fourth branch is at Noida. Fifth branch is at Kolkata. Sixth branch is at Guwahati. Seventh is at Bangalore. आणि एट इज इन चेन्नई. असं जर आपलं असेल, आपल्या बिझनेसचं एवढं मोठं स्वरूप जर असेल की आपली ब्रांच एक मुंबईत आहे, एक पुण्यात आहे, दिल्ली, नोएडा, कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, बँगलोर, तर आपले 8 बिझनेस एरियाज आपले तयार होऊ शकतात. 8. मग ओनर जे असतात ना, त्या ओनरना कम्प्लीट बिझनेसचं प्रॉफिट किंवा लॉस त्यांना फाइंड आउट तर करायचा असतोच. पण आपले जे ब्रँचेस असतात त्या प्रत्येक ब्रँचेसचं प्रॉफिट पण त्यांना जर हवं असेल तर आपल्याला ऑर्गनायझेशनल युनिट्समध्ये बिझनेस एरिया पण डिफाईन करावे लागतील. कारण जर आपला बिझनेस ओव्हरऑल 120 कोटी रुपये प्रॉफिट कमवत असेल, 120 कोटी, एक उदाहरण घेऊया आपण, अगदी सिंपल उदाहरण घेऊया. बिझनेस मेक्स प्रॉफिट ऑफ ₹120 crores. ओके, त्याचं ब्रेकअप आहे. त्याचं मुंबईचं कॉन्ट्रीब्युशन 60 crores आहे. ओके, पुणे बिझनेसचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पुणेचं कॉन्ट्रीब्युशन आहे सपोज 30 crores. ओके, तर दिल्लीचं कॉन्ट्रीब्युशन आहे, अजून दिल्लीचं कॉन्ट्रीब्युशन आहे, दिस इज 60 + 30 90. सो 90 + 40 करतो मी. ओके, दिल्लीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण अज्युम की आपली जी नोएडाची ब्रँच आहे, ती नोएडाची ब्रँच आपल्याला 10 crores लॉस इन्कर होतो. तर पहिले 3 प्रॉफिट आहे. ओके, पहिले 3 प्रॉफिट आहे. सो वी कॅन से 60 crore + 30 crore + 40 crore इज हाऊ मेनी करोर्स? 60 + 30 130. 9, 130. पण नोएडा ब्रांच मेक्स अ लॉस ऑफ 10 crores, म्हणजे 130 मधून हा लॉस मायनस होणार की नाही? अरे कुछ तो बोलो. 130 मधून हे 10 कमी होणार ना. 3 ब्रांचेस मध्ये आपल्याला 130चा प्रॉफिट झाला. पण नोएडा ब्रांच जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10 crores लॉस झाला. तर आपला नेट प्रॉफिट किती होणार? 120 crores. है ना, आपण मनामध्ये खुश होणार की 120 crores आपला प्रॉफिट आहे. ओके, म्हणजे आपण हाय पेयर्स इन्कम टॅक्स ब्रॅकेट मध्ये येणार आपली कंपनी. तो पण एक आपल्याला प्रेस्टिजियस इश्यू असेल. पण जर आतमध्ये नीट डोकावून बघितलं, या प्रॉफिटचं जर ड्रिल डाऊन केलं, तर आपल्याला असं समजेल की व्हॉट एव्हर प्रोग्रेस इज मेड बाय दीज 3 डिपार्टमेंट्स, पार्ट ऑफ दॅट प्रोग्रेस इज ऍक्च्युअली इटन अवे बाय नोएडा डिपार्टमेंट किंवा नोएडा बिझनेस ब्रँच. ओके, इथे जे आपण सगळं मनामध्ये खुश झालेलो आहोत आणि शाबासकी देतोय सगळ्यांना या मुंबई, पुणे, दिल्लीला. पण नोएडाचं ब्रांच आपली अशी आहे की ती आपल्याला टेक्स अस टू द पेन, आपल्याला ती दुःखामध्ये नेते, कारण 10 करोडचा लॉस होतोय. ओके, मग हे मला जर असं पाहिजे असेल आणि मी बिझनेस एरिया ऑर्गनायझेशन युनिट मध्ये डिफाईन केलं नाही, तर मला असं प्रॉफिट मिळणारच नाही. कारण मला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मिळेल तो एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, वन सिंगल. त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये थोडी मला ब्रेकअप मिळणार आहे, मुंबईचं इतकं आहे, पुण्याचं इतकं आहे, दिल्लीचं इतकं आहे. हे मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये थोडी मिळणार आहे ब्रेकअप.
मग ते ब्रेकअप जर मला पाहिजे असेल तर मला बिझनेस एरिया ऑर्गनायझेशनल युनिट म्हणून डिफाईन करावं लागतं. समजलं? एम आय ओके? हो एम आय सर. ऑडिबल? येस येस येस, म्हणून ते करावं लागेल. शक्यतो इकडे मॅनेजमेंट असं म्हणणार नाही की मला असं नकोय, मला मुंबई किती प्रॉफिट. जर मॅनेजमेंटला याच्यातून आपण बिझनेस एरियामधून त्यांना सिद्ध करून दाखवलं की नोएडा ब्रँच आता 10 लाख 10 कोटी रुपये प्रॉफिट लॉस मध्ये आहे, तर नोएडा ब्रँचला मॅनेजमेंट पहिल्यांदा खूप सज्जड समज देईल त्यांना, की तुमच्यामुळे आम्ही लॉस मध्ये जातोय, त्यामुळे तुम्हाला खूप जोमाने काम करावं लागेल आणि त्यासाठी आवश्यक असणारा एचओचा जो हेड ऑफिसचा जो सपोर्ट आहे तो आम्ही तुम्हाला देऊ, पण बाकी पुढच्या वर्षी मात्र तुम्ही या लॉस मधून बाहेर येऊन प्रॉफिट मध्ये तुम्ही आलात पाहिजेच. असं आपण नोएडा ब्रांचला ऍज अ बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणून त्यांना वेळोवेळी त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन त्यांना सांगितलेलं आहे. आणि जे जे काय आपले विकनेसेस आहेत नोएडा ब्रँचमध्ये, त्या लॉसला फक्त नोएडा ब्रँच जबाबदार नाहीये. काहीतरी आपल्या बिझनेसमध्ये पण, बिझनेस ऑपरेशन्स मध्ये पण काहीतरी एक कुठेतरी गलथानपणा आहे, किंवा त्या नोएडा ब्रँचमध्ये, नोएडा सिटीमध्ये कॉम्पिटिटर असा आहे की ज्या कॉम्पिटिटर्सच्या पॉलिसीज काय आहेत हे आपण समजून घ्यायला अजून तयार नाही आहेत आपण. ओके, तुम्हाला माहिती आहे कुठे एक हॉटेल ओपन झालं आणि खूप चांगलं चांगलं हॉटेल असेल, त्याच्या बाजूला आपण आपलं पण खूप चांगलं हॉटेल टाकलं तर आपल्याकडे कोण येत नाही, त्याच्याकडेच जातं सगळे. त्यावेळेला आपण तिकडे काय, आता हॉटेल टाकल्यानंतर परत काय आपला बिझनेस बंद नाही करायचा. आपण ज्याचं चांगलं हॉटेल चालतंय ना त्याचे आपण विकनेसेस ओळखायचे. त्याचे विकनेसेस ओळखायचे म्हणजे आपण काय करायचं की त्याचं टॉयलेट्स बरोबर स्वच्छ नसतं. म्हणजे फॅमिली जायला तिकडे कचरतात, ते म्हणतात नाही इकडे नको, टेस्ट चांगली आहे पण टॉयलेट चांगलं नाहीये. मग आपण असं आपलं टॉयलेट जे आहे ना ते ताजमहल सारखं बनवायचं, एकदम क्लीन चकाचक असं बनवायचं की फॅमिलीज म्हणणार नाही आपण इथेच जाऊया म्हणून. ओके, त्यांच्याकडे मुलांना खेळण्यासाठी झोपाळे वगैरे हे काही नाहीये. सो आपण एक अट्रॅक्शन म्हणून आपण अजून एक 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची, चांगली गार्डन वगैरे करायची, आणि त्या गार्डन मध्ये ती लहान मुलं मुलं त्या गवतावर लोळली तरी चालतील इतकं छान करून ठेवायचं. स्वच्छता ठेवायची तिकडे, एक माणूस कम्प्लीट फुल डे तिकडे डेप्युट करायचा स्वच्छतेसाठी. तीच हे जे आपण करतोय ते त्या बाजूच्याकडे नसेल तर मग लोक म्हणतील अरे त्याच्याकडे काय खेळायला नाही, आमच्या बरोबर सोबत लहान मुलं पण आहेत, लहान मुलांना खेळायला इकडे एक त्यांनी गार्डन केले, सीसॉ केलेलं आहे, त्यानंतर झोपाळा आहे, घसरगुंडी आहे, हे सगळं यांच्याकडे आहे, तर मग आम्ही इथे जाऊया. सो समटाइम्स असं पण होतं की आपला बिझनेस जर नीट चालत नसेल आणि त्या कॉम्पिटिटरचा बिझनेस खूप चांगला करत असेल, तर त्या कॉम्पिटिटरचे जे विकनेसेस आहेत ते विकनेसेस आपल्याला ओळखून आपल्या बिझनेसमध्ये त्यांना आपले स्ट्रॉंग पॉईंट बनवणे, तर असं म्हणजे ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. सो नोएडा बिझनेसनी हे सगळं स्टडी केलं आणि पुढच्या वर्षी जर ते प्रॉफिटमध्ये आले तर ती ऍक्टिव्हिटी आपण कंटिन्यू करायची, ती ब्रँच कंटिन्यू करायची. पण पुढच्या वर्षी पण त्यांना लॉस झाला तर मग ओनर कॅन टेक अ डिसिजन की याला आपण बंदच करून टाकूया. कोण यांचा लॉस हे करत बसणार? हा डिसिजन जो असतो स्ट्रॅटेजिक बिझनेस पॉलिसी मेकिंग डिसिजन जो असतो तो आपल्याला बिझनेस एरियामुळे घेता येतो. म्हणून ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये जे आपण आता काल कंपनी फॉर्म केली, कंपनी कोड केला, त्याच्यानंतर आता आपण बिझनेस एरिया बद्दल बोलतोय, मगाशी प्रॉफिट सेंटर बद्दल बोललो, सेगमेंट रिपोर्टिंग बद्दल बोललो. हे जर त्या बिझनेसची आवश्यकता असेल तर आपण ते करायचं असतं. यामध्ये जो कन्सल्टंट असतो तो कन्सल्टंट कम्प्लिटली न्यूट्रल असतो. कन्सल्टंट असं कधी म्हणत नाही की मला सेगमेंट रिपोर्टिंग छान येतं, मी एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये, म्हणून तुम्ही सेगमेंट रिपोर्टिंग मी तुम्हाला इन्स्टॉल करून देतो. सेगमेंट रिपोर्टिंग आपल्या बिझनेसची जर रिक्वायरमेंट असेल, आपल्या देशाच्या कायद्यानुसार आपल्याला सेगमेंट रिपोर्टिंग मध्ये अकाउंटिंग रिपोर्ट्स गव्हर्नमेंटला सबमिट करायचे असतील,
किंवा इंटरनॅशनल रिक्वायरमेंटनुसार आपली कंपनी मल्टीनॅशनल कंपनी असेल, इंटरनॅशनल रिक्वायरमेंटनुसार जर आपल्याला आपले रिपोर्ट्स सेगमेंट रिपोर्टिंगच्या फॉर्ममध्ये द्यायचे असतील, तर आपण सेगमेंट रिपोर्टिंग इन्स्टॉल करणार ॲज अ ऑर्गनायझेशन युनिट. जर ती आपली गरज नसेल तर फुकटच्या फुकट आपण आपल्या पायावर दोंडा का पाडून घ्यायचा. त्यामुळे इफ इट इज नेसेसरी फॉर द बिझनेस देन यू शुड डू, अदरवाइज यू शुड नॉट. असा सिंपल संकेत त्याच्यामध्ये आहे. ऑलराईट. सो व्हॉट आय वॉज सेइंग, हे जे आहे ते आपल्याला एक 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 बघायचं आता, की ऑर्गनायझेशनल युनिट जे आहेत त्यामध्ये प्रॉफिट सेंटर आपण तर प्रॉफिट सेंटर ऍक्च्युली हा कंट्रोलिंग एरियामध्ये किंवा कंट्रोलिंग मध्ये कॉस्टिंग मध्ये याचा प्रॉफिट सेंटरचा जास्त उपयोग होतो. त्यामुळे प्रॉफिट सेंटर आपण इथे काही बघणार नाहीये. आपण सेगमेंट रिपोर्टिंग हे खूप वरच्या लेवलचं कॉन्फिगरेशन आहे. ओके, सेगमेंट रिपोर्टिंग हे खूप वरच्या लेवलचं आहे. म्हणजे तुम्ही SAP ग्लोबल सर्टिफिकेशन त्यावेळेला कराल त्यावेळेला तुमचं ते सेगमेंट रिपोर्टिंगचं इंट्रोडक्शन होणार. आत्ताच्या घडीला आपण बिझनेस एरिया म्हणजे ब्रांचेस त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय किंवा करणार आहोत आणि त्याचं सेटिंग पण करणार आहोत. ओके, चलो तो फोकस ऑन नाउ बिझनेस एरियाज. बिझनेस एरियाचा सिंपल अर्थ आहे ब्रांचेस. ओके, बिझनेस एरियाचा सिंपल अर्थ आहे ब्रांचेस. ओके, जस्ट अ मिनिट. सो आत्ताच्या आपल्या ह्या डिस्कशन मध्ये किंवा कोर्समध्ये आपण बिझनेस एरियावर फोकस करणार आहोत आणि कंट्रोलिंग मध्ये आपण प्रॉफिट सेंटरकडे नक्की लक्ष देणार. सेगमेंट रिपोर्टिंग आपण जेव्हा आपण SAP सर्टिफिकेशन करणार त्यावेळेला आपण त्याच्याकडे लक्ष देणार. परंतु एक खात्री मात्र तुम्हाला देतो की बिझनेस एरियाचं सेटिंग केल्यानंतर त्याचं जे महत्व असेल, त्याचं जे युटिलायझेशन असेल, त्याची जी उपयुक्तता असेल, त्याची जी गरज असेल, तशीच गरज प्रॉफिट सेंटर सेगमेंट्स कुठल्या तरी दुसऱ्या बाबतीत असू शकते, पण तसंच त्याचं फंक्शन होतं की तसंच त्याचं काम चालतं. ओके, सो आपण जास्त वेळ न दवडता आता आपल्या सिस्टीम मध्ये जाऊन येतं. काय होतं, जास्त वेळ सिस्टीमवर आपण सिस्टीम पासून लांब राहिलं तर सिस्टीम आपल्याला ती हे होते, एक्सपायर होते. परत आपल्याला लॉग इन करावं लागतं. आय कम बॅक. बघ ही ना आता इथे सिस्टीम काय झाली, अबॉर्ट झाली किंवा सिस्टीम आहे ती लॉग ऑफ झाली. कारण बराच वेळ मी तुमच्याशी बोलत होतो, सो मला परत साईन करावं लागेल. सो आय गो टू दिस, डबल क्लिक दिस, बॅक स्पेस, माझा पासवर्ड, ओके. सो आता बिझनेस एरियाचं आपण सेटिंग करूया. बिझनेस एरिया म्हणजे आपल्या ब्रँचेस. ओके, सो आपल्या ब्रँचेस बद्दल आपण कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत काहीतरी इमॅजिनरी आपण विचार करूया. टूल्स म्हणजे आपण चाललोय आता कॉन्फिगरेशन मध्ये, कारण ही IMG स्क्रीन आहे. IMG स्क्रीनचा पाथ आहे. ओके, सो लेट मी गो टू दिस. या स्क्रीनला 4 नावं असू शकतात. कोणी त्याला कस्टमायझिंग स्क्रीन म्हणतं, कोणी त्याला कन्सल्टंट स्क्रीन म्हणतं, कोणी त्याला IMG म्हणतं, कोणी त्याला SPRO म्हणतं, व्हॉट एव्हर. डबल क्लिक. ओके, सो डबल क्लिक केल्यानंतर इथे त्याचा जो पाथ आहे, आपला जो पाथ आहे तो इट इज समथिंग लाईक एंटरप्राइज स्ट्रक्चर. एंटरप्राइज स्ट्रक्चर, हा इथे दिसतोय बघा, एंटरप्राइज स्ट्रक्चर डेफिनेशन. आणि एक जस्ट जेव्हा ज्या ज्या वेळेला आपण डिफाईन करू ना, तर डिफाईन केल्यानंतर आपल्याला काही असाइनमेंट पण करावं लागेल. म्हणजे हे डिफाईन केलं तर त्याची ओळख आपल्याला एकमेकांशी करून द्यायला लागेल. डेफिनेशन आणि असाइनमेंट हे दोन फंक्शन आपल्याला कदाचित एका वेळी करावे लागतील. सो
डेफिनेशनला मी क्लिक करतो. आपण फायनान्शियल अकाउंटिंग संदर्भात FI चा कोर्स आपला चालू आहे. त्याच्या खाली बघा तुम्ही कंट्रोलिंग म्हणून आहे, लॉजिस्टिक आहे, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, ही सगळी मॉडेल्स आहेत SAPची. मॉडेल्स किंवा मॉड्यूल्स. सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन आहे, प्लांट मेंटेनन्स आहे, ह्युमन रिसोर्स HR आहे. सो आपला आता संबंध आहे फायनान्शियल अकाउंटिंगशी. आणि इथे सगळे जे आपल्याला क्लॉक्स दिसत आहेत हे एक्झिक्यूट याला म्हणू शकतो, किंवा ही IMG ऍक्टिव्हिटी आहे. इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं आहे, तर इम्प्लिमेंटेशनचं गाईड इथे आहे. हे डिफाईन कंपनी आपण केलं, एडिट कॉपी डिलीट कंपनी चेक एरिया हे पण केलं, कंपनी कोड केलं. आता इथे डिफाईन बिझनेस एरिया म्हणून जे आहे. ओके, सो आय रिक्वेस्ट यू, तुम्हाला एक मी वही आणि एक पेन घ्यायला सांगितलंय. तिथे मी इथे साईडला इथे राईट क्लिक करतो आणि इथे तुम्ही डिस्प्ले डॉक्युमेंटेशन बघितलं तर त्याच्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. ही माहिती तुम्ही अगदी बारीकपणे तन मन धन अर्पण करून वाचायची. ओके, त्यामुळे काय होईल की तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त चांगली माहिती होईल. क्लिअरली असं म्हटलंय बघा, इन दिस सेक्शन यू क्रिएट बिझनेस एरियाज. बिझनेस एरियाज म्हणजे नॉर्मली ब्रँचेस. ओके, पण नंतर जाऊन पुढे जाऊन मी ब्रँचेसच्या व्यतिरिक्त आणखीन काय बिझनेस एरिया असू शकतं त्याच्याबद्दल चर्चा करेन. आत्ता लगेच इंट्रोड्यूस केलं तर मग थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ता आपण असं म्हणूया की बिझनेस एरिया म्हणजे ब्रँचेस. सो बिझनेस एरिया इज अन ऑर्गनायझेशनल युनिट within accounting that represents a separate area of operation or responsibilities in a business organization. म्हणजे मगाशी जसं आपण इथे बघितलं की मुंबईचं सेपरेट प्रॉफिट किती आहे, पुण्याचं किती आहे, हे जर मला काढायचं असेल तर मला बिझनेस एरिया मग डिफाईन करावं लागतं, विच दिस परफॉर्मन्स असिस्टन्स इज गायडिंग अस. आणि हा बिझनेस एरियाचं जे कॅरेक्टर आहे ते 4 कॅरेक्टर आहे, अल्फा न्यूमरिक की आहे. So when defining a business area, you enter a 4 character alphanumeric key and the name of the business area. म्हणजे ते एक कॅरेक्टर वापरायचं, 4 आकडी, 4 अक्षरी म्हणा किंवा 4 अल्फान्यूमरिक, आणि त्याला काहीतरी नाव द्यायचं. ओके, इथं हे आपण नंतर बघूया काय ते. इथे नंतर येऊया. सध्या आपण याला क्लोज करूया आणि याला मी डबल क्लिक करतो. ओके, बघा हे सगळे कोणी कोणी आधी डिफाईन करून ठेवलेले आहे. हे बिझनेस एरिया आणि त्याचं नाव, बिझनेस एरिया नाव 001 दिल्ली आहे बहुतेक, हा डी लपला इकडे मागे. ओके, 002 श्रीनगर आहे, 003 चेन्नई आहे, सगळ्या ब्रँचेस दिसतात इकडे. ओके, याने एकाने काय केलंय, 1212 लर्निंग केलंय, 1213 लर्निंग 1 केलंय. ओके, हा कोणतरी कुवेतचा दिसतोय, त्यांनी 1100 कुवेत कालता तसं काहीतरी केलंय, काहीतरी अरबी वर्ड दिसतोय बहुतेक. प्रत्येक सो आपल्याला आपला बिझनेस एरिया क्रिएट करायचा आहे. आता इकडे एक इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन बघा, या संपूर्ण प्रोसेसमध्ये इथे कंपनी कोड आपल्याला कुठेच भेटणार नाही. इथे या कॉन्फिगरेशन्स मध्ये कंपनी कोड आपल्याला कुठेच भेटणार नाहीये, दिसणार नाहीये. मी परत एकदा बॅकवर्ड जातो. इथे हा कंपनी कोडचा तर आपण ऑलरेडी डिफाईन केलाय, पण इथे या स्क्रीनला मी एकदा ओपन केलं का इथे कंपनी कोड कुठे दिसतोय का तुम्हाला? ओंकार, पायल, सानिका, इथे कुठे कंपनी कोड दिसतोय का? नाही नाही ना. सर. म्हणजे हे जे सेटिंग आहे, हे जे कॉन्फिगरेशन आहे, ते आपण कंपनी कोड लेवलला नाही करत आहे, आपण क्लायंट लेवलला करतोय. क्लायंट लेवलला जे आपलं सर्वोच्च लेवल असते ना, क्लायंट, त्या क्लायंट लेवलला आपण ते करतोय, ग्रुप लेवलला. म्हणजे जे जे बिझनेस एरिया आपण इथे आपण डिफाईन करणार ते त्या क्लायंटच्या आत जर 4 कंपनी कोड असतील ना, टाटा मोटर्स, टाटा पॉवर्स, टाटा हॉटेल्स, टाटा इन्शुरन्स, तर या 4ही कंपनी कोड जे आहेत त्यांच्यासाठी हा बिझनेस एरिया सामायिक असेल. 4ही कंपनी कोड हे बिझनेस एरिया वापरू शकतील का? तर त्याचं जे कॉन्फिगरेशन आहे ते आपण क्लायंट लेवलला करतोय.
सो नॉर्मली काही कॉन्फिगरेशन जी असतात ती कंपनी कोड लेवलला आपण करतो, ती त्या कंपनी कोड पुरताच आपल्याला वापरता येतात. आणि काही कॉन्फिगरेशन सिस्टीम मध्ये क्लायंट लेवलला करतो, ती कॉन्फिगरेशन क्लायंट लेवलला केल्यामुळे त्या क्लायंटच्या आत जेवढे कस्टमर्स असतात किंवा कंपनी कोड्स असतात त्या सर्वांना ते बिझनेस एरिया वापरण्याची सुविधा असते. ओके, सो मी इथे याला क्लिक करतो न्यू एंट्रीजला. कम्प्लिटली ब्लँक आलं. ओके, आता इथे बिझनेस एरियाची मी काय काय नावं देतो इमॅजिनरी. आय से 29, आपला 2911 आहे ना. ओके, सो 29 BN असं मी लिहितो. ओके, 29 BN. ओके, 29 CN. ओके, 29 हे सगळ्या माझ्या ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसला नाव देतो मी काहीतरी इमॅजिनरी. 29DL. ओके, 29ND. माझी सगळी ब्रांचेसची नाव आहेत. 29MB. 29PN. 29, अजून एक येणार आहे KL. आणि लास्ट आहे 29. हे सगळ्या माझ्या एवढ्या माझ्या 8 ब्रँचेस आहेत आपल्या ऑर्गनायझेशनच्या, आपल्या क्लायंटच्या, आपल्या ग्रुपच्या 8 ब्रँचेस आहेत, 8. तर ही जी 29 का का तर आपला 2911 आहे ना, तर त्याच्यातला पहिला जो 29 मी घेतला. आणि बीएन स्टँड्स फॉर से बंगलुरू. बंगलुरू है ना. बीएन स्टँड्स फॉर बंगलुरू. आता ही शहरांची नावं बदलली आहेत, तर आपण त्याप्रमाणे उच्चार करायचा. जसं आपल्याला मुंबईला कोणी बॉम्बे बोललं का आपल्याला राग येतो, मुंबई बोललं तरी पण राग येतो, आपल्याला मुंबईच पाहिजे. तसं कर्नाटक मधल्या लोकांना हे त्यांचं जे जुनं नाव आहे तेच त्यांना आवडतं उच्चार केलेलं. CN स्टँड्स फॉर चेन्नई. ओके, सो हे दोन जे कंट्री, आय मीन दोन जे हे आहेत, सिटीज आहेत, ते साऊथ इंडियामध्ये आहेत. येस, दे आर इन साऊथ इंडिया. दिल्ली, DL म्हणजे दिल्ली समज, दिल्ली. ND म्हणजे नोएडा, दिल्लीच्या जवळच आहे पण उत्तर प्रदेशमध्ये आहे. दिल्लीच्या जवळच आहे पण उत्तर प्रदेशमध्ये आहे. म्हणजे आपलं जसं मुंबई, मुंबई टू, मुंबई कुठपर्यंत आहे, मुलुंड पर्यंत आहे. मुंबई हे मुलुंड पर्यंत आहे आणि मुलुंडला लागूनच ठाणे आहे. पण ठाणे इज नॉट मुंबई. ठाणे इज नेक्स्ट टू मुंबई. तसं दिल्ली संपलं का नोएडा लागतं. ओके, त्यानंतर MB म्हणजे मुंबई, आमची मुंबई. पुणे, PN म्हणजे. KL म्हणजे कोलकाता. कोलकाता. आणि हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यावरून केवढं रामायण घडलंय आपल्याकडे. काय नाव आहे? व्हॉट इज दिस? येस ओंकार, व्हॉट इज दिस? फायर. महाराष्ट्रामधल्या लोकांना सांगायला नको हे काय शहर आहे ते. आर यू देअर? सो दिस इज गुवाहाटी. ओके, सो आत्ता आपल्याला इथे समजतंय की ओके, म्हणजे हा आपल्या 8 ब्रँचेस आहेत. थ्रू आउट इंडिया आपला कारभार आहे, ब्रँचेस आहेत. 2 ब्रँचेस आपल्या साऊथ इंडियाला आहेत, 2 नॉर्थ इंडियाला आहेत, 2 वेस्टर्न इंडियाला आहेत आणि 2 ईस्ट इंडियाला आहेत. ओके, सो आता इथे ना मी ह्याला एकदा मी एंटर करतो, म्हणजे काही इनकन्सिस्टन्सी असेल किंवा
एखादा याच नावाचा बिझनेस एरिया जर एक्झिस्टन्स मध्ये असेल तर मला काहीतरी बदलायला लागेल. ओके, सो मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर काही तसा प्रॉब्लेम होत नाहीये मला. सो सेव्ह करतो. लेट मी जस्ट चेक. येस, सेव्ह केल्यानंतर हा प्रॉम्प्ट फॉर कस्टमायझिंग रिक्वेस्ट हा आला. हे जे मला काल सांगितलंय मी, की ज्या वेळेला आपण हे डेव्हलपमेंट सर्व्हरमध्ये करतोय, नंतर याचं मायग्रेशन पुढच्या सर्व्हरमध्ये होणार आहे. त्याच्यासाठी ही एक लायब्ररी तयार होते रिक्वेस्टची. सो एफ आय कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड 2911. सो हे बरोबर आहे. सो कंटिन्यू करतो लाईक दिस. सो डेटा वॉज सेव्ह. ऑल राईट, परफेक्ट. हे समजलं का सगळ्यांना? हो सर. आपण आपल्या आपल्या 8 ब्रांचेस आपण क्रिएट केल्या, 8. ओके, आता आपण काय करूया की ज्या ज्या वेळेला आपण एखादं ट्रान्झॅक्शन एंटर करणार, ज्या ज्या वेळेला आपण एखादं ट्रान्झॅक्शन एंटर करणार, त्यावेळेला जर ते ट्रान्झॅक्शन बँगलोर ब्रँचशी रिलेटेड असेल, तर तिकडे त्या डॉक्युमेंटवर बिझनेस एरिया नावाचं फील्ड असेल, तिकडे मला बँगलोर लिहावं लागेल. लावावं लागणार नाही, म्हणजे त्याला मी नुसतं F4 केलं ना, F4 केलं का ते दाखवणार काय काय बिझनेस एरिया त्याच्यामध्ये आहे. मला सिलेक्ट करावं लागेल. त्यामुळे काय होईल की समज एक सेल्स आहे, आज एक 1 करोडचा सेल झाला, 1 करोड. तर 1 करोड पैकी 50 लाखचा सेल बँगलोरमध्ये झाला आणि 50 लाखचा सेल मुंबईमध्ये झाला. आपला आजच्या दिवसाचा 7 फेब्रुवारीचा आपला ऑर्गनायझेशनचा सेल समज 1 करोड झाला. 50 लॅक्स हा बंगलोरवरून झाला आणि 50 लॅक्स हा मुंबईवरून झाला. तर जेव्हा मी सेलची एंट्री पास करणार, त्यावेळेला 50 लॅक्सच्या समोर मी बँगलोर बिझनेस एरिया लिहिणार आणि 50 लॅक्सच्या समोर मुंबई बिझनेस एरिया लिहिणार. त्यामुळे एकत्रितपणे माझं 1 करोडचा सेल्स रेकॉर्ड होणारच. परत रिपीट करतो, त्यामुळे एकत्रितपणे माझा 1 करोडचा सेल्स रेकॉर्ड होणारच. पण त्याचं अनालिसिस, त्याचं विश्लेषण, त्याचं बायफर्केशन, 50 लाख 50 लाख सेल माझा बंगलोरमधून झाला आणि 50 लाख सेल मुंबईमधून झाला, हे पण रेकॉर्ड झालं रिपोर्टिंग पर्पजसाठी. ही त्याची युटिलिटी आहे. त्यामुळे मला प्रत्येक जी ब्रांच आहे ना, त्या ब्रांच वाईज पण मला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवता येईल आणि जी मॅनेजमेंटची रिक्वायरमेंट असू शकते. असं शक्यतो कोण मॅनेजमेंट सांगणार नाही 8-8 ब्रँच असल्यावर की आम्हाला ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नको आहे म्हणून. असं सांगणार नाही, कारण मगाशी तुम्हाला हे इथे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. हे उदाहरण सरळ सांगतंय की 120 कोटी रुपये म्हणजे आपण खूप खुशीमध्ये आहोत. पण इथे बिझनेस एरिया जर आपण डिफाईन केले तर आपल्याला ते समजेल. ते 3 जण जे आहेत ते खूप रात्रंदिवस मेहनत करतात, मात्र इकडे आपल्याला प्रॉब्लेम आहे ते आपल्याला समजेल. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती एक दक्ष राहावं लागेल, बारीक आपल्याला त्याच्यावरती काय करावं लागेल, आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. तसं हा जो लॉस आहे, हा डेंजर आहे. तर ते हे बिझनेस एरिया डिफाईन केल्यामुळे आपल्याला ते समजणार आहे. ओके, सो नॉर्मली मी एक ट्राय करून बघतो. आय एम नॉट व्हेरी शुअर. इथे मी \O करतो, F-02. एक काहीतरी ट्रान्झॅक्शन एंटर करायचा प्रयत्न करतो. ओके, सो ही कंपनी कोड कुठली तरी एक्झिस्टन्स मधली असलेली, इथे F4 करतो. आपली कंपनी कोड काय रेडी नाहीये. फॉर एक्झाम्पल हा प्रशांत येवले कोण आहे, नाशिकचा कोणतरी आहे. येवलेकर याचं बघतो मी माहिती. लेट सी. ओके, आणि ही पोस्टिंग डेट जी आहे ती, पोस्टिंग डेट इथे मी कॉपी करतो. पोस्टिंग डेट, डॉक्युमेंट डेट. बघा, म्हणजे मी जी काय जीएलची आता जीएल मध्ये जे पोस्टिंग करतोय किंवा ट्रान्झॅक्शन एंटर करतोय, ते डॉक्युमेंटचे आहे. इथे सरळ दिसतंय बघा, हे डॉक्युमेंट डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंट डॉक्युमेंट मी एंटर करतोय. हा, आणि पिरियड आता हा किती आहे, तर पिरियड हा कंपल्सरी नाही आहे. करन्सी INR आहे. करन्सी रेट आहे INR.
डॉक्युमेंट नंबर आपोआप जनरेट होईल. त्यांनी जर सेटिंग केलेलं असेल प्रॉपर तर म्हणजे इकडे आपल्याला कदाचित रिझल्ट पण मिळणार नाही. इथे मी काहीतरी टेस्ट म्हणून देतो. हा, त्याचे कुठले अकाउंट आहेत ते पण मला माहिती नाही, त्यामुळे फेल होण्याची पण शक्यता आहे. चार्ट ऑफ अकाउंट आणि लेट मी सी एंटर. नॉट शुअर. हे आपल्याला चार्ट ऑफ अकाउंट वगैरे काय माहिती नाहीये, सो हा नाद मी सध्या सोडून देतो. आणि आय जस्ट ट्राय दिस विथ बॅकस्लॅश एन MP03 करतो जरा. जस्ट अ मिनिट. जस्ट अ मिनिट. ओके, ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन आपण एंटर करणार त्यावेळेला त्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्या डॉक्युमेंट मध्ये आपल्याला बिझनेस एरिया नावाचं फील्ड दिसणार आहे. तिकडे आपण ज्या बिझनेस एरियाचं ते ट्रान्झॅक्शन असेल ते आपण एंटर करायचं असं आपलं ठरलंय सध्या. ओके, नाव आय कम बॅक वन मोर टाइम बॅक. ओके, आता मॅनेजमेंट असं म्हणेल की ठीक आहे, बिझनेस एरिया तर तुम्ही डिफाईन केले, पण आम्हाला जसं आम्हाला बेंगलोर ब्रँच, चेन्नई ब्रँचचं प्रॉफिट किती आहे ते आम्हाला बघायचं आहे, तसं आम्हाला साऊदर्न इंडियाचं किती आहे, नॉर्दर्न इंडियाचं किती आहे असं पण आम्हाला बघायचं आहे. म्हणजे वी वॉन्ट टू अनालाइज द प्रॉफिट अकॉर्डिंग टू द, यू कॅन से अकॉर्डिंग टू एरियाज ऑल्सो, जॉग्राफिकल एरियाज ऑल्सो. फर्स्ट वी वॉन्ट टू अनालाइज द प्रॉफिट ॲज पर ब्रँचेस म्हणजे बिझनेस एरिया. आणि नेक्स्ट आफ्टर दॅट वी वॉन्ट टू अनालाइज द प्रॉफिट ॲज पर दी बिझनेस, ॲज पर दी जॉग्राफिकल लोकेशन्स. सो ईस्टर्न इंडियामध्ये आमच्या ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यापासून आम्हाला किती एकत्रित प्रॉफिट मिळतं. वेस्टर्न मध्ये आपले दोन ब्रँचेस आहेत, एक मुंबई पुणे. मुंबई पुणेचं प्रॉफिट आम्हाला तर अलग अलग पाहिजेच, पण अख्खं मुंबई पुणे आमच्या वेस्टर्न इंडियामध्ये जेवढी दोन ब्रँचेस आहेत त्यांचा एकत्रित रिझल्ट पण आम्हाला बघायचा आहे. असं जर मॅनेजमेंटची रिक्वायरमेंट असेल तर आपल्याला मग मेंटेन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया म्हणजे ज्या ज्या जॉग्राफिकल लोकेशन्स मध्ये आपल्या ब्रँचेस आहेत त्या जॉग्राफिकल लोकेशन्स नुसार आपल्याला कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया बनवायला लागतील. ओके, सो यासाठी मी इथे राईट क्लिक करतो. इथे डिस्प्ले डॉक्युमेंटेशन मध्ये काय माहिती आहे बघूया. सो इन दिस ऍक्टिव्हिटी यू क्रिएट कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया. A consolidation business area is an accounting organizational unit that represents a central business segment within the business organization and that has a balance sheet which can be included in the business area consolidation. सो याचा अर्थ असा होतो की मॅनेजमेंटला साऊथ इंडियामध्ये आपल्या ज्या ब्रँचेस आहेत त्यांचं एकत्रित कन्सोलिडेशन करून त्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट बघायची. त्यानंतर वेस्टर्न इंडियामध्ये आहेत त्यांची बघायची, नॉर्दर्न इंडियाची बघायची. असं करायचं असेल तर आपल्याला हे कॉन्फिगरेशन करावं लागेल. सो राईट क्लिक करून डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या. मेंटेन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया असं लिहा. मेंटेन, इथे आहे बघा वरती दिसतंय नेम, मेंटेन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया. आणि ट्रान्झॅक्शन कोड लिहा. हे 4 कॅरेक्टर जे दिसतात शेवटचे 4 कॅरेक्टर जे दिसतात, OCCI 4 कॅरेक्टर्स जे दिसत आहेत ते त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. मेंटेन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया ट्रान्झॅक्शन कोड OCCI. ओके, अजून एक टेक्निक आहे आपल्याकडे की आपण हा ट्रान्झॅक्शन कोड अजून कसा बघू शकतो.
अजून एक टेक्निक कशी आहे बघा. मी काय केलं, लिसन. मी काय केलं, इथे माझा कर्सर होता. आता एक काम करू, इथे डिफाईन बिझनेस एरियावर ठेवतो. डिफाईन बिझनेस एरियावर जस्ट मिनिट. फोर सर्च 29 जस्ट मिनिट एन. ऑलराईट. सो हे आपले इथे, इथे आपण कंपनी कोड हे आपण बघतोय आपले, सॉरी नॉट कंपनी कोड, बिझनेस एरिया बघतोय. ओके. आणि त्या पाथ मध्ये जेव्हा मगाशी आपण होतो, तर तो पाथ आपल्याला इथे, फॉर एक्झाम्पल जर मला डिफाईन कंपनी बघायचं असेल, चल डिफाईन बिझनेस एरिया तेच दाखवतो. मी काय केलं, त्याला सिलेक्ट केलं. इथे वरती ऍडिशनल इन्फॉर्मेशन नावाचं जे लेबल आहे त्याला क्लिक केलं. परत खाली पण बरेचसे काय काय दिसत आहेत फोल्डर्स ची नावं, त्याच्यात ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून आहे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन, ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आणि त्याच्या समोर हळूच असं पुढे जायचं नॅव्हिगेशन करत, आणि डिस्प्ले की नावाचं दिसतंय, डिस्प्ले की. आणि डिस्प्ले कीच्या समोर हे चार दिसत आहेत, त्याच्यातलं आपल्या महत्वाचं हे आय एम जी की आहे. आय एम जी की म्हणजे इम्प्लिमेंटेशन मॅनेजमेंट गाईड की और ऍक्टिव्हिटी. याला मी असं क्लिक केलं, म्हणजे एक मेथड सांगितली की तिथे जायचं, त्या पाथला जायचं, आणि तिथे आपण काय करायचं, राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं का आपल्याला समोर दिसतं, एक टेबल दिसतं. त्या टेबलमध्ये डॉक्युमेंटच्या समोर आपल्याला त्याचं जे काही दिसतं ते आपल्याला काही नीट वाचता येत नाही, समजत पण नाही, पण त्याच्यातले चार कॅरेक्टर लास्ट जे असतात ते आपली कंपनी कोड असतं, हा सॉरी ट्रान्झॅक्शन कोड असतो. सो इथे याला क्लिक केल्यानंतर इथे समोर आलं बघा. आणि याला थोडंसं हॉवर करायचं, असं हॉवर करायचं, इकडे असं पुढे जायचं. आता आपल्याला असं दिसतंय, इथे हॉवर केल्यानंतर दिसतं OX03. OX03. सो तुम्ही बिझनेस एरियाचा ट्रान्झॅक्शन कोड लिहून घ्या, OX03. डिफाईन बिझनेस एरिया OX03. डिफाईन कंपनी जर बघायचं असेल तर आता इथून वरती जर बघितलं तर ते आपल्याला थोडंसं अस्पष्ट दिसतं. वरती न्यायचं, हॉवर करायचं, आणि इथे बघा हे लास्ट चार कॅरेक्टर OX15 आहे. सो हा त्याचा कंपनी कोड आहे. क्रेडिट कंट्रोल एरियाचा OB45 आहे. डेलिट एडिट कॉपी कंपनी कोड आहे OX02. फंक्शनल एरियाचा OBKD. मेंटेन कन्सोलिडेशन बिझनेस एरिया जे आपण आता करणार आहोत त्याचा OCC आहे. अशी पण एक मेथड आहे. ओके. सो याला मी डबल क्लिक करतो. ओके. डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपण पोझिशन मध्ये जाऊन बघूया एकदा. हा, आपल्याला ऍक्च्युली ह्या डिफाईन करायच्या आहेत. आपल्याला या कन्सोलिडेशन बिझनेस एरिया डिफाईन करायचे. सो लेट मी से कन्सोलिडेशन बिझनेस एरियामध्ये लेट मी से 29 ऐसा है, 29 NI, 29 WI, आणि 29 EI. म्हणजे वी कॅन से डिस्क्रिप्शन वाईज दिस इज डिस्क्रिप्शन वाईज. डिस्क्रिप्शन मध्ये बराच मोठा स्कोप दिसतो आपल्याला, म्हणजे त्याचं कॅरेक्टर जे आहे ते आपण कॅरेक्टर खूप मोठं आहे. तर आपण इथे लिहू शकतो
साऊदर्न इंडिया किंवा साऊथ इंडिया. हा आपला काय झाला, झोन झाला, झोन. साऊदर्न इंडिया, NI म्हणजे नॉर्दर्न इंडिया, WI म्हणजे वेस्टर्न इंडिया, आणि EI म्हणजे ईस्टर्न इंडिया. असे आपण काय केलं, कन्सोलिडेटेड झोन आपले तयार केले, बिझनेस एरिया तयार केले. ईस्टर्न, ईस्टर्न, ईस्टर्न इंडिया किंवा ईस्ट इंडिया, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, वेस्ट इंडिया किंवा ईस्ट इंडिया असं पण केलं तरी चालेल. ओके. आणि आय थिंक एकदा मी ह्याला एंटर करून बघतो, काही इनकन्सिस्टन्सी वाटत नाहीये म्हणून ह्याला मी सेव्ह करतो. ओके. आपला परत डायलॉग बॉक्स आला, त्याला आपण आता इथे यानंतर काय करायचं, कंटिन्यू करायचं. सो हे आपले कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया आपले काय झाले, सेव्ह झाले. ओके. हे कशासाठी केलं आपण, रिपोर्टिंग पर्पजसाठी. म्हणजे मॅनेजमेंटनी जर आपल्याला विचारलं की मला चेन्नई बिझनेस एरियाचा प्रॉफिट सांगा, तर मग आपण चेन्नई बिझनेस एरियाचं रिपोर्टिंग आपण ती स्क्रीन ओपन करणार. ओके. मॅनेजमेंटने सांगितले आम्हाला बंगलोरचं दाखवा, तर आपण बंगलोरचं बिझनेस एरियाची रिपोर्ट आपण बघणार. पण मॅनेजमेंट म्हणते नाही, आम्हाला त्याच्याबरोबर तुम्ही साऊदर्न इंडियाचं पण दाखवा, अख्खं साऊदर्न इंडिया. तर मग आपण हे कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया जे आहे त्याच्यावरून आपण रिपोर्टिंग घेऊ शकतो. ऑलराईट. पण आता ह्याच्यामध्ये अजून एक अधुरी बात आहे, और एक अधुरी बात है इसमें, की आपले जे कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया आहेत आणि आपले जे बिझनेस एरिया आहेत, आता आपण जे 8 बिझनेस एरिया म्हणजे ब्रँचेस थोडक्यात जे डिफाईन केले, ते एकमेकांना अजून ओळखत नाहीये, एकमेकांना ओळखत नाहीत सिस्टीम मध्ये. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, त्यांना असाइन करावं लागेल. बिझनेस एरिया आर टू बी असाइन टू कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया. बिझनेस एरिया म्हणजे आता फॉर एक्झाम्पल साऊथ इंडिया हा माझा कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया आहे, बरोबर की नाही. तर या साऊथ इंडियाला मला चेन्नई ब्रँच आणि बेंगलोर ब्रँच असाइन करावी लागेल, तरच सिस्टीम ओळखेल की साऊदर्न इंडिया हा जो आणि कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया ओपन केलाय त्याच्यामध्ये 2 ब्रँचेस येतात, चेन्नई, बंगलोर. नॉर्थ इंडियाच्या मध्ये दिल्ली आणि नोएडा ब्रँचेस आहेत, ते मला याच्याशी जोडावं लागेल. की नॉर्थ इंडिया म्हणजे मी काय म्हणतोय की दिल्ली आणि नोएडा या जो दोन दोन ब्रँचेस आहेत त्यांचा संबंध याच्याशी आहे. वेस्टर्न इंडिया म्हणजे पुणे, मुंबई, आणि ईस्टर्न इंडिया म्हणजे कोलकाता आणि गुवाहाटी. ते मला करायला लागेल. सो थर्ड स्टेप याच्यामध्ये असेल असाइनमेंट. सो आय कम बॅक, वन मोर टाइम बॅक, आणि इथे कुठेतरी असाइनमेंट नावाचं फील्ड असेल. आता हे डेफिनेशन होतं. सो डेफिनेशन मध्ये मी वरती जातो आणि लगेच खाली असाइनमेंट म्हणून आहे. ओके. फायनान्शियल अकाउंटिंगचं रिलेटेड आहे, इथे खाली दिसतंय बघा, असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया, असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया. आणि हे मगाचं जे मी काही सिलेक्शन केलंय ते अजून मला दिसतंय इथे. इथे 4 कॅरेक्टर शेवटचे काय आहेत, ओंकार? व्हॉट आर द 4 कॅरेक्टर्स, लास्ट 4 कॅरेक्टर्स? ओंकार, पायल, लास्ट 4 कॅरेक्टर्स काय आहेत? OBB. OBB6 ना, लास्ट 4 कॅरेक्टर्स OBB6, बरोबर आहे ना. सो हो. ओबीबी सिक्स जे आहे ना, तो OBB6 हा त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. राईट. सो याला मी आता इथे डबल क्लिक करतो, आणि डबल क्लिक केल्यानंतर इथे मला एक एक पोझिशनवर जाऊन तसं करावं लागेल आता. एक एक, हा, पहिला माझा बिझनेस एरिया, एक बिझनेस एरिया मी टाकतो, तो बाकीचे पण त्याच्या बरोबर येतील, म्हणजे आजूबाजूला येतील. 29 BN. ओके.
आले का लाईनीत बघा? ओंकार, लाईनीत आले ना हे? ओंकार झोपला वाटतं. का आहे जागा? तो तुम्ही बघू शकता इथे की आपल्या बिझनेस एरिया आहे एका ओळीने लाईनी तिकडे आलंय. त्या बिझनेस एरियाचं आपण सिटी वाईज नाव घेतलेलं आहे. हा कोड आहे, अल्फा न्यूमरिक आहे, 4 डिजिटचा आहे. आणि याच्यासमोर आपण त्याचा कन्सोलिडेटेड बिझनेस एरियाशी संबंध जोडायचा आहे. तर बंगळूर म्हणजे आपला 29 साऊदर्न इंडिया आहे ना. सो मला इथे जस्ट इथे मला 29 SI लिहायला पाहिजे. SI स्टँड फॉर साऊदर्न इंडिया. इथे लगेच आलं बघा. सिस्टीम लगेच लगबगीने आपल्या मदतीला धावून आली. नुसतं 29 SI लिहिलं तर 29 SI हे सिस्टीमच्या स्मरणात आहे आता, कारण ते आपण कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया सेव्ह केलेला आहे. सो दॅट्स वाय सिस्टीम नोज इट. इथे पण तेच करायचं. 29 SI हे सगळे झाले बघा. चारही जण आले आता, उपस्थित झाले. SI दिल्ली म्हणजे नॉर्दर्न इंडिया. सो 29WI पण इकडे दिसतोय बघा. नाही नाही, डब्ल्यू नाही, नॉर्थ. नॉर्थ इंडिया. आता आपण कॉपी पण करू शकतो. आता गुवाहाटी नाही, गुवाहाटी ईस्ट इंडिया आहे ना. सो हा नॉर्थ इंडिया मला इथे मी कॉपी करतो आणि इथे नोएडाच्या समोर घालतो. कॉपी केला आता मी. ओके. गुवाहाटी इज ईस्टर्न इंडिया. सो आय से 29EI. परत कोलकाताला मी कॉपी पण करू शकतो. कॉपी, पेस्ट. ओके. सो हे मुंबई आणि पुणे आहे, ते वेस्टर्न इंडिया आहे. सो 29 वेस्टर्न इंडिया आणि पुणे इज ऑल्सो सेम. 29 वेस्टर्न इंडिया. ओके, हे सगळं झालं. ओके. आता मी एंटर करणार आहे. हा, एंटर एंटर केल्यामुळे काय होतं माहितीये का, की जर काही डेफिशियन्सी असेल, त्यामध्ये काही चूक असेल, काही एरर असेल, काही वॉर्निंग असेल, तर ती आपल्याला समोर दिसते. आणि एंटर केल्यानंतर जर आपल्याला काही वॉर्निंग वगैरे दिसली नाही, तर सिस्टीम इज सेइंग की ओके, यू कॅन गो अहेड. ओके. आता एव्हरीबडी प्लीज नोटीस डिस्क्रिप्शन कॉलम मध्ये आता काय आहे का ओंकार? नाही सर. डिस्क्रिप्शन ब्लँक आहे ना आता. आता मी एंटर करतोय. फक्त मी कीबोर्डवर एंटर बटन आहे ते मी दाबतोय. लिसन आणि सी डिस्क्रिप्शन मध्ये काय बदल होतोय काय आपल्याला सगळ्यांनाच बघायचंय. एंटर. एंटर केल्यानंतर सगळे आपोआप आले का? येस. एंटर केल्यानंतर याचं डिस्क्रिप्शन कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया एंटर केल्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन हे आपोआप आलं, कारण मागच्या फेजमध्ये आपण ते ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे. त्यामुळे सिस्टीम नोज की कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया 29SI म्हणजे साऊदर्न इंडिया आहे, 29NI म्हणजे नॉर्दर्न इंडिया आहे, हे सिस्टीमला माहिती आहे. ओके. हे सगळं जे आपण करतोय ते रिपोर्टिंगच्या दृष्टीने करतोय. मॅनेजमेंटने आपल्याला प्रत्येक ब्रँचचं प्रॉफिट विचारलं तर आपण बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण काय करणार आहोत, आपण बनवणार आहोत. मॅनेजमेंटने सांगितलं आम्हाला वेस्टर्न इंडियामध्ये दाखवा, मुंबई पुणेचा एकत्रित, तर ते आपण करणार आहोत. अँड सो ऑन. ओके. आता याला मात्र सेव्ह करावं लागेल आपल्याला. सो हे जे सेव्हचं बटन आहे आपला हा, आता याला आपण चांगलं ओळखायला लागलोय. ओके. सो याला एंटर करतो. दॅट्स ऑल. ऍक्टिव्हिटी कंप्लीट. 3 कॉन्फिगरेशन्स आपण केली. वी हॅव डन द 3 कॉन्फिगरेशन्स. ओके. सो वी कॅन से नाव, हे सगळं मी कॉपी करतो इथे. कॉन्फिगरेशन्स I say done today. Configurations done today. Today is nothing but what?
7 फेब्रुवारी 2024. कॉन्फिगरेशन्स काय काय केली आपण आज. सो आपण डिफाईन डिफाईन बिझनेस एरिया केला. डिफाईन बिझनेस एरिया, त्यानंतर डिफाईन कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया केलं. ओके, सो हे मी वरतून जरा काय झालं, डिफाईन कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया. थर्ड होतं ते आपण काय केलं, असाइन बिझनेस एरिया टू असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया. असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया. ओके, या 3 ऍक्टिव्हिटी आता आपण आत्ता केलेल्या आहेत. ऑल राईट. सो आता एक साधा प्रश्न मी विचारतो. जे आपण बिझनेस एरियाचं जे कॉन्फिगरेशन केलं, त्या संपूर्ण कॉन्फिगरेशन मध्ये कुठे कंपनी कोड येऊन डोकावला का? नाही. म्हणजेच आपण हे कॉन्फिगरेशन कंपनी कोड लेवलला केलं नाही. कंपनी कोड म्हणजे तर खालची अवस्था आहे ऑर्गनायझेशनल युनिटच्या बाबतीत. आपण हे कॉन्फिगरेशन ऑर्गनायझेशनल युनिट्स मध्ये सर्वात जो दादा आहे, सर्वांचा बॉस, हायएस्ट पीक त्याचं जे आहे, क्लायंट म्हणजे ग्रुप, त्या लेवलला आपण केलं. आणि त्यामुळे त्यामुळे काय होणार की हे जे सगळे बिझनेस एरिया आहेत किंवा ब्रँचेस आहेत, त्या ब्रँचेसचा उपयोग जेव्हा जेव्हा जरूरत असेल त्यावेळेला सगळे कंपनी कोड, समान नागरी हक्क, तसं सगळे कंपनी कोड या बिझनेस एरियाचा वापर करू शकतील. हे करू शकतील असं त्याचा इथे अर्थ होतो. आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला एक्झॅक्टली काय मला म्हणायचे ते समजलं असेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा. त्याच्या नोट्स पण तुम्हाला ऑफकोर्स मिळणार आहेत. सगळ्याच लेक्चरची नोट्स तुम्हाला मिळत आहेत गुगल ड्राईव्हवर. सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळत आहेत. डे बाय डे तुमच्याकडे हे कलेक्शन वाढत जाणार आहे. डे बाय डे तुम्हाला माझ्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे, चांगल्या काही युट्यूबवर असलेले व्हिडिओज, त्याच्याबद्दल तुम्हाला लिंक पाठवणार आहे. आणि लाईकवाईज डे बाय डे तुमच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रेस दिसेल. पण त्यासाठी मात्र तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. मेन म्हणजे आज तुम्ही संध्याकाळी 7 ते 9 लेक्चर अटेंड केलं आणि उद्या परत तुम्ही डायरेक्टली 7 ते 9च परत फक्त अटेंड केलं. मधल्या या 12 तासांमध्ये किंवा 24 तासांमध्ये तुम्ही जर आत्तापर्यंत जे झालेलं आहे त्याला रेफर केलं नाही, त्याची उजळणी केली नाही, तर मग हळूहळू कामाचा डोंगर आपला वाढत जातो. मग कल का काम कल ही करना चाहिए. फार फार तर आजचं काम आजच केलं पाहिजे, फार फार तर उद्या. पण अक्युमुलेट होऊन जायचं नाही. आणि आय एम व्हेरी व्हेरी शुअर की हे जे कॉन्फिगरेशन आपण करतोय हे एका ERP सिस्टीमचं आहे. त्यामुळे उद्या जर समज तुम्ही जरी टॅली वापरण्याची तुमची जरी वेळ आली, तशी वेळ तुमच्यावर येऊ नये. कारण आता तुम्ही मोठ्या ERPच्या आता तुम्ही शोधात आहात. तर त्यामुळे टॅली हे आपण कुठेही त्याला उपमर्द न करता टॅलीचं स्वतःचं एक लिमिटेशन आहे. टॅली तुम्ही
जगामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांना टॅली ऑपरेशन्स मध्ये मास्टर्स आहेत. शिक्का आहे. तुम्हाला खूप मिळतील. म्हणजे कोणाचंही मला इथे उपमार्थ करायचं नाहीये. सगळे एक्सपर्ट अकाउंटंट असतात. पण जो टॅलीमध्ये एक्सपर्ट अकाउंटंट आहे त्याला एसएपी मध्ये त्याला सुरुवातीला काही त्याला समजणार नाही. पण जो एसएपी मध्ये एक्सपर्ट अकाउंटंट आहे त्याला टॅली पण तेवढंच चांगलं समजेल. हे वाक्य मी कोरून ठेवतो. द वन हू इज ट्रेन्ड अँड व्हेरी व्हेरी यू कॅन से एक्सपिरियन्स player in Tally cannot easily and immediately understand SAP. But the one who is a cultured player in SAP can understand Tally also. ओके. आता आपण एक काम करूया. हे सगळं आपण बिझनेस एरिया वगैरे केलंय. तर आपला जो OB-Y6 आहे त्याला एकदा आपण आठवून बघूया. OB-Y6. ओके. हे सगळं आता इथे झालेलं आहे. त्यामुळे इथून बाहेर पडायला काही हरकत नाही. सो आय कॅन जस्ट से /n. /n केल्यामुळे माझी ही स्क्रीन कट होणार आहे, नाही का? ही स्क्रीन कट होणार आहे. आणि /n करून आय कम टू OB-Y6. OB-Y6 म्हणजे याचं OB-Y6 एक थोडक्यात अगदी आपल्या भाषेत महत्व मी तुम्हाला समजून सांगितलं. आपल्याकडे स्पोर्ट्स गेम चालू आहे, भीमाशंकर करंडक. त्याचं टाइम टेबल बघायचं असेल तर आपण एक नजर टाकली का आपल्याला समजतं याचं काय, याचं वेळापत्रक आहे, है ना? वर्ल्ड कप जेव्हा भारतामध्ये झाला तेव्हा एक नजर आपण वर्ल्ड कपच्या टाइम टेबल मध्ये टाकलं तेव्हा आपण बघितलं, अरे आपली पाकिस्तान बरोबर मॅच कधी आणि कुठे आहे, सगळं आपल्याला समजतं. कॉलेजमध्ये तुमचं टाइम टेबल लावलं, अख्ख्या वर्षाच्या सुट्ट्या लावल्या का तुम्हाला त्या वर्षाची पूर्ण आयडिया येते. तसं OB-Y6 हा जो ग्लोबल डेटा आहे कंपनीचा, तिथे जेव्हा आपण जातो तेव्हा त्या कंपनीचे जे इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स असतात, वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य, त्याची जी वैशिष्ट्य असतात ती आपल्याला एक नजर आपल्याला ती टाकल्यानंतर ती आपल्याला दिसतात. सो आय गो टू पोझिशन आणि आय पुट कंपनी कोड आपला 2911. ओके. आणि हा 2911 हजर आहे. त्याला मी इथे क्लिक करतो. अँड नाउ द टाइम हॅज कम फॉर मी टू मेक ऍक्टिवेट दिस बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट्स. कारण गेला 1 तास आपण बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट बद्दल सेटिंग करत होतो. त्यामुळे आय एम रिमाइंडिंग द सिस्टीम, आय एम मेकिंग दिस रिमाइंडर इन द सिस्टीम दॅट मला बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट्स ज्या वेळेला आवश्यक वाटेल त्यावेळेला मला ते बनवायचे. म्हणून मी ते इथे इंडिकेटर सिलेक्ट केला. आय सिलेक्टेड दिस इंडिकेटर. ओके. आता हे बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला या कोर्समध्ये कव्हर होत नाही. आपल्या या कोर्समध्ये जे तुम्हाला शेवटचे जे दिवस असेल ना त्या दिवशी तुम्ही खूप समाधानी असाल. तुम्हाला ते सगळं वर्तुळ पूर्ण झालेलं दिसेल. पण त्याच्यामध्ये इतके सेटिंग्स असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल टॅक्स आहे, टॅक्सचं सेटिंग असतं, फिक्स असेट डेप्रिसिएशनचं सेटिंग असतं. त्यानंतर असेट अकाउंटिंग अख्खं मॉड्यूल आहे, वेंडर अकाउंटिंग अख्खं मॉड्यूल आहे, कस्टमर अकाउंटिंग अख्खं मॉड्यूल आहे. हे एकेका मॉड्यूलवर 30-30, 40-40 तास द्यायला लागतात, ट्रुली स्पीकिंग. म्हणजे हे जे बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट असतं हे सर्टिफिकेशन कोर्समध्ये पण ते ऍक्च्युली कव्हर होत नाही. पण त्याची एवढी काय फार गरज नाही. आपण ते समजून घेतलं की काय आहे. डॉक्टर जेव्हा त्यांचा अभ्यास करतात त्यावेळेला ते समजून घेतात की ओके असं असेल तर असं करायचं, असं असेल तर असं करायचं. आणि असं त्याचे पेशंट त्यांच्या समोर जेव्हा येतो तेव्हा ते मग त्याच्यावर प्रयोग करतात. त्यामुळे रिअल लाईफ मध्ये बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट आम्हाला पाहिजे असं म्हणणारे क्लायंट तुमच्या समोर आलेत तर तुम्ही ते बिझनेस एरिया फायनान्शियल स्टेटमेंट वगैरे बनवणार आहात. तोपर्यंत नाही. ऑलराईट. इथपर्यंत आपण हे सगळं सेटिंग बघितलेलं आहे. सो आपली 3 सेटिंग आज झाली, काल 3 सेटिंग झाली. ओके. अजून एक क्रेडिट कंट्रोल एरिया हे एक सेटिंग आहे. हे नॉर्मली
सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्शियल अकाउंटिंग साठी हे आवश्यक असतं. ओके. सो लेट्स सी, एक एक नजर टाकूया त्याच्यावरती काय आहे एक्झॅक्टली ते. आय थिंक मला इथे आतलीच जावं लागेल. सो आय गो टू टूल्स, म्हणजे आता हे कॉन्फिगरेटरचं काम आहे. IFG, एंटरप्राइज स्ट्रक्चर, डेफिनेशन, फायनान्शियल अकाउंटिंग. हा बघ, डिफाईन क्रेडिट कंट्रोल एरिया आहे ना. त्याला मी राईट क्लिक करतो. डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. डिफाईन क्रेडिट कंट्रोल एरिया, ट्रान्झॅक्शन कोड OB45 वहीमध्ये लिहून घ्या. डिफाईन क्रेडिट कंट्रोल एरिया, ट्रान्झॅक्शन कोड OB45. जस्ट अ मिनिट, वहीमध्ये लिहून घ्या तोपर्यंत. सो OB45 इज अ ट्रान्झॅक्शन कोड. सो आय गो बॅक आणि याला क्लिक करून बघतो काय एक्झॅक्टली आहे म्हणायचं. आपल्याला नवीन एंट्री करायची. लोकांनी काय केलं बघूया. काहीतरी एक क्रेडिट कंट्रोल एरिया दिलाय स्वतःचा, आणि स्वतः म्हटलं आपण मग असं करूया ना, क्रेडिट कंट्रोल एरिया 2911, क्रेडिट कंट्रोल एरिया फॉर कंपनी कोड 2911 असं आपण डिफाईन करूया. हे आपल्या कस्टमर मॅनेजमेंटसाठी, किंवा आपण ज्याला आपले डेटर्स असतात त्याला क्रेडिट फॅसिलिटी कशी द्यायची ही आपली पॉलिसी जी असते त्यामध्ये याचा रोल असतो. सो आय गो टू न्यू एंट्रीज, क्रेडिट कंट्रोल एरिया 2911, INR. ओके. डेटा फॉर अपडेटिंग सेल अँड डिस्ट्रीब्युशन, हे सेल अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. हे पण सेल अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. आणि वी आर मेकिंग इट ऍप्लिकेबल फॉर ऑल कंपनी कोड्स. ओके. वी आर मेकिंग इट ऍप्लिकेबल फॉर ऑल कंपनी कोड्स. एकदा मी एंटर करून बघतो. ओके, नो प्रॉब्लेम. सो एकदा सेव्ह करतो याला आणि इथे कंटिन्यू करतो. सो आपला क्रेडिट कंट्रोल एरिया जो आहे ना तो डिफाईन झाला. ओके. पण आपला जो इथे काय तो दिसत नाही अजून, कारण तो आपण असाइन नाही केलाय है ना. तो आपण असाइन केलेला नाही अजून. अजून तो क्रेडिट कंट्रोल एरिया आपण डिफाईन तर केला, पण आपल्या कंपनी कोडचा त्याचा संबंध कुठे जोडलाय आपण, कंपनी कोडला लिंक कुठे केलाय. त्यामुळे मला त्याचं कंपनी कोडला लिंक पण करावं लागेल. आय गो बॅक, वन मोर टाइम बॅक. इथे असाइन मध्ये मला जायला लागेल. सो डेफिनेशन मधून मी बाहेर येतो, असाइनमेंट मध्ये जातो. असाइनमेंट मध्ये फायनान्शियल अकाउंटिंग मधलं असाइनमेंट आहे, आणि असाइन कंपनी कोड टू क्रेडिट कंट्रोल एरिया याचा पण ट्रान्झॅक्शन कोड लिहून घ्या. असाइन कंपनी कोड टू क्रेडिट कंट्रोल एरिया, मी राईट क्लिक करतो. डिस्प्ले टेक्निकल मध्ये OB38 लिहून घ्या. OB38, असाइन क्रेडिट कंट्रोल, सॉरी, असाइन कंपनी कोड टू क्रेडिट कंट्रोल एरिया. असाइन कंपनी कोड टू क्रेडिट कंट्रोल एरिया OB38. ओके. तो बॅक, त्याला डबल क्लिक करतो. आय थिंक आपण तो ऑलरेडी डिफाईन केलाय. सो इथे पोझिशन मध्ये जायचं. आपला कंपनी कोड 2911 आहे, त्याला बोलवायचं. इथे तो आला. हा आपला कंपनी कोड आहे, कंपनीचं नाव आहे, सिटी आहे, आणि क्रेडिट कंट्रोल एरिया इथे आपला एंटर करूया आपण 2911. एंटर करतो एकदा, म्हणजे काही इनकन्सिस्टन्सी असेल तर ती लक्षात येईल. ओके दिसतंय. सेव्ह करतो. डायलॉग बॉक्स आला. झालं, डेटा इज सेव्ड. आता याच्यामध्ये जर गेलो तर याला मला पहिला रिफ्रेश करावं लागेल. जर माझी जर एक अशी अशी आशा असेल, इच्छा असेल की इथे मला क्रेडिट कंट्रोल एरिया दिसला पाहिजे, तर याला मला काय करावं लागेल, रिफ्रेश करावं लागेल. रिफ्रेश, त्याला रिफ्रेश करावं लागेल. सो सी, गो टू नेक्स्ट एंट्री, प्रिव्हियस एंट्री, एडिट, ट्रान्सपोर्ट टेबल, एडिशनल डेटा सिस्टीम. ठीक आहे, मग याला मी एकदा बॅक झालो.
Let me complete बाहेर येतोय याच्यातून. Let me check. \n \n आणि OBY6 position 2911. हा बघा आला इकडे क्रेडिट कंट्रोल एरिया आला. So जसा आपण तो the moment you define it, it goes and sit into our global setting. The moment you configure it, you save it, that moment it goes and sit into our global data. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ऑलराईट, सो फार सो गुड. सो आजच्या दिवसात आपण 5 सेटिंग्स केली, ते मी इथे लिहून टाकतो, म्हणजे तुम्हाला हे पण मी शेअर करतो मग. सो हे झालं तिसरं. चौथं, डिफाईन क्रेडिट कंट्रोल एरिया. क्रेडिट कंट्रोल एरिया. आणि 5वं, असाइन कंपनी कोड टू क्रेडिट कंट्रोल एरिया. कंपनी कोड टू क्रेडिट कंट्रोल area. All right. Okay, so that's all for the day. And we'll meet tomorrow at 7 o'clock. Again, 7 to 9 p.m. Any questions on this so far? Yes? Any questions? Omkar? Nice, sir. Okay, so we can close the session. Thank you very much. Good night to all.